नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की काव्या ही देशमुखांच्या घरी परत आलेली असते, कारण की तिला बाबांनी खूप सारं समजावलं असतं. त्यामुळं काव्याला पण मुद्दे पटलेले असतात. त्यामुळं काव्या ही देशमुखांच्या घरी म्हणजेच तिच्या सासरी आलेली असते. नेहमीप्रमाणे सगळेच जण जेवायला खाली येतात तेव्हा पार्थ म्हणतो की मला भूक नाही, मला भूक लागल्यावर मी नंतरनं जेवेल. असं बोलून पार्थ हा डायनिंग टेबलवरनं निघून जातो. तेव्हा काव्या काव्या त्याच्याकडे बघतच असते. तेव्हा मानेने तिला म्हणते की तुझं आणि पार्थचं काही झालं आहे का, त्यामुळे तो असं असं निघून गेला का, कारण की तो कधीही असा वागत नाही. कारण की तो कधीच जेवता ताटाने असं उठून जाणार, त्याला खूप सारा त्रास झाला तरच तो असं वागतो. असं बोलल्यानंतर ना काव्या पूर्ण गप्पा झालेली असते, कारण काव्याला माहीत असतं असं जे काही वागणं आहे ते फक्त माझ्यामुळेच वागलेलं आहे, कारण की मी त्यांना आज खूपच दुखवलेलं आहे. नंदिनीने पण डिवोर्स घ्यायचे ठरवलेलं असतं. तसे तिने ते सगळे पेपर्स बनवून आणलेले असतात आणि जीवा रूममध्ये आला की नंदिनी त्याला डिवोर्स पेपर दाखवते. तेव्हा जीवा खूप शॉक होतो. त्याला कळतच नाही नंदिनी अशी काय वागते, तिला एवढं काय झालं की ती माझ्याशी असं वागत आहे. आणि नंदिनीने खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो, कारण की जी चिठ्ठी तिच्यासाठी नाहीच ती चिठ्ठी तिने स्वतःसाठी समजून हा सगळा डिसिजन घ्यायला तिने घेतलेला असतो. आणि इकडे पार्थसुद्धा डिवोर्स पेपर आणतो आणि काव्याला देतो आणि म्हणतो, घ्या, तुमचा आनंद आहे ना ह्या गोष्टीत, मी केलेला आहे, तुम्ही करा साईन, मीही साईन केलेली आहे, मी मोकळं करतो तुम्हाला ह्या नात्यातून, इथून पुढे मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही आणि माझ्यामुळे तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही याचा मी तुम्हाला शब्द देतो. असं बोलल्यानंतर ना आता काव्या पण खूप नाराज झालेली असते, कारण की कुठे ना कुठे काव्याचीच सगळ्यात चूक असते. खूप अतिघाई केल्यामुळं पार्थ खूपच हार्ड झालेला असतो. आणि इकडे जीवा आणि नंदिनी ह्यांचं पण नातं आता तुटणारच असतं. आता खरंच जीवा आणि काव्या नंदिनी आणि पार्थला डिवोर्स देतील का, हे पाहण्यासाठी विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.